पाहिजे या दृष्टीनं आज आम्ही नियोजन करणार आहोत आणि त्या नियोजनाच्या बैठकीसाठी आज मी खास करून उपस्थित आहे. जरी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायची तयारी असली तरी देखील तुमचे जे मित्र पक्ष आहेत त्यांची कुठे तयारी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्याची दिसत नाहीये, कारण त्यांनी काही दिवसांपासूनच स्वबळाचा सुरू केलेली आहे. मग अशा परिस्थितीत तुम्ही देखील स्वबळावरच निवडणुकीला सामोरं जाणार आहात. हे यामध्ये दोन गोष्टी आहेत. घोषणा कोणी केली हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आज मी जर येऊन घोषणा काही करून गेलो तर मला तो अधिकार आहे का? शेवटी हे अधिकार माननीय साहेबांना, देवेंद्रजींना आणि अजितदादांना आहे. तो निर्णय त्यांच्या स्तरावर होईल आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की 3 पक्षाची जी समन्वय समिती आहे त्या समन्वय समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब भाजपातर्फे, त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण त्याच्यामध्ये आहे, हसनजी आणि सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं आहे आणि मी आणि शंभूराज देसाई शिवसेनेमधनं आहे. त्याच्यामुळे समन्वय समितीमध्ये देखील याची चर्चा होत असते. पण शेवटी प्रत्येकाला मॉरल ताकद देण्यासाठी प्रत्येक नेता हे स्वबळावरचं बोलत असतो. म्हणूनच मगाशी मी सांगितलं की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही देखील सांगताना असं सांगितलं की महायुतीनं लढायचं आहे हे पक्का आहे, तरी देखील प्रत्येक प्रभागामध्ये आपली संघटना असली पाहिजे. आपले संभाव्य उमेदवार कोण आहेत याची यादी देखील तयार पाहिजे. शेवटी निगोसिएशनमध्ये कोणाला थांबवायचं आणि कोणाला पुढे चाल द्यायची हे पक्षाचे प्रमुख ठरवत असतात. त्याचा निर्णय एकनाथ शिंदेसाहेब घेतील. प्रभार रचनेवर नाराजी व्यक्त केली होती तुमच्या पण अध्यक्षांनी, पुण्याची प्रभार रचना झाली त्याच्याबाबत अजून त्याच्यावर निर्णय झालेला, आता सुनावण्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये दंगेकर साहेबांनी मगाशी भाषणामध्ये जो उल्लेख केला तो अतिशय महत्वाचा आहे. त्याच्या सुनावण्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये ज्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्याचा उहापोह त्या सुनावण्यांमध्ये होईल आणि शासन त्याचा निर्णय घेईल. अनेक वॉर्डात तुमच्याच पक्षाच्या लोकांची वाट फोडले गेले आहेत, नाराजी आहे तुमच्या कार्यकर्त्यांची. त्याला हेच उत्तर ना, त्याला हेच उत्तर. तुम्ही नोंदवणार का? कारण अजित पवार हेच सांगितलं, हरकती 100% नोंदवलेल्या आहेत. त्याची सुनावणी सुरू आहे. सुनावणी अंती हे सगळं शासनाकडे प्रकरण जातं, शासन नंतर जाहीर करतं. त्याच्यामधनं शासनाकडनं आमच्या शिवसेनेला, महायुतीच्या प्रत्येक पक्षाला न्याय मिळेल. म्हणजे न्याय म्हणजे आम्हाला आउट ऑफ द वे जाऊन नको, जे आमचं खरं आहे त्याला न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. उदय सामंत आता तुमच्या बाजूला महानगर प्रमुख बसले, तिथे शहर प्रमुख होते, महापालिकेत नेतृत्व कोण करणार? चेहरा असं एका बैठकीमध्ये सांगायचा नसतो, अभ्यास करायचा असतो. धनगेकर साहेबांचा आम्ही अभ्यास करू, नाना भानगरेंचा आम्ही अभ्यास करू, अन्य काही चेहऱ्यांचा अभ्यास करू आणि त्याच्यात 2 चेहरे दिसत नाहीत आम्हाला. आहेत की एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला आहे. इथं चेहऱ्याचा प्रश्न येत नाही, इथं गटतटाचा पण प्रश्न येत नाही. शिवसेनेमध्ये एकच गट आहे आणि तो एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. त्याच्यामुळे गटातटाचं राजकारण होणार नाही. सगळे प्रत्येकाला माहिती आहे कोण सिनियर आहे, कोणाचं पद काय, त्याच्यामुळे तो राजशिष्टाचार पक्षामध्ये पाळला जातो. एकत्र येत नाही याचा अर्थ ते मनानं एकत्र नाहीत असा अर्थ नाही. ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या भागामध्ये काम करतायत. दंगेकर साहेब त्यांच्या पद्धतीनं काम करतायत. ज्यावेळी सगळे एका ट्रॅकवर येतील तरी नक्की त्याची दखल तुम्ही घ्याल. तुमच्या मित्र पक्षामध्ये भाजपा म्हणते आम्ही 105 लढणार, आमच्या रनिंग सीट 105 आहे. अजित पवारांची जी आहे 41 सीट आहे, ते 41 सोडून जागा मागायची. तुमच्याकडे काही ठरलंय का असं आकडे की आपल्याला किती मागायचं? कारण सगळ्यात कमी तुम्हाला येतील. नाही, मी सध्या अंकगणित बघतोय. 105 एकूण जागा किती आहेत? 162. ऐका ना, 105 म्हणतंय भाजप, 41 म्हणतंय, त्याच्यानंतर युबीटी म्हणतंय आम्ही 30-35 निवडून येणार, मनसे म्हणतंय 20 निवडून येणार. निवडून नाही ना जागा वाटप जरा ऐका, जरा ऐकून तर घ्या. माझं मत चुकलं तर मला सांगतो ना. निवडून येणाऱ्या तुमच्या माध्यमातून जे आम्ही बघत असतो त्याच्यामधनं सगळ्यांची निवडून येण्याची संख्या जर बघितली तर जवळजवळ 200-250 पर्यंत जाते. तर माझं म्हणणं असं आहे, बघा ना तुम्ही सांगा. आता बघा परवा इथं म्हणजे माझं पण थोडं ऐकून घ्या, मला तो कळत नसेल पण मी सांगतो तुम्हाला. युबीटीनं इथं घोषणा केली की आमचे एवढे एवढे निवडून येतील. मनसेनं मुंबईमधनं हे केली की नाशिकला एवढे येतील, पुण्याला एवढे येतील, ठाण्याला येतील. तुम्ही बघितली की नाही? 105 पैकी काहीतरी निवडून येतील. किती धरूया आपण? निवडून
ताई मी तेच विचारतो, किती निवडून येतील? तुम्ही तेच सांगतो ना. असा आकडा जर आपण धरला तर 161 सेवक असताना आपण 250च्या पुढे जातोय. त्याच्यामुळे आधी आम्ही 161 की 165 पर्यंत येतो आणि मग जागा वाटपाकडे बघतो. कारण म्हणून म्हटलं की माझं अंकगणित काही चांगलं नसेल, हाच सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो की ज्या ज्या काही घोषणा झालेल्या मी बघतोय त्याच्यामध्ये 105 पैकी 70 निवडून येतील, 41 पैकी काहीतरी 20-25 निवडून येतील, युबीटी म्हणते 50 पैकी आमच्या काहीतरी 40 निवडून येईल, मनसे म्हणतोय 20 निवडून येईल, काँग्रेस म्हणतोय 15 काहीतरी निवडून येईल, शरद पवार एनसीपी म्हणतात 32 येतील. अशांची साहेब संख्या म्हटलं की 225 जातं. आम्ही त्याचा आकडाच सांगितलेला नाही. अंकगणित नाहीये, अंकगणित नाहीये. 165 जागा आहेत, 3 पक्षात डिवाइड करायच्यात. महायुतीमध्ये जर तुम्ही लढत असाल तर तुम्ही दावा केला असेल ना, आम्ही 50 लढतो, 60 लढतो, आमचे 10 लढतो, 5 लढतो, असं किती? पण असं एक बीजेपीनं जर दावा केलेला असेल आणि एनसीपीनं जर दावा केलेला असेल तर आमच्या शिवसेनेनं सांगूनच का दावा करावा? सगळ्या जागा आमचा दावा हा गुलदस्त्यात आहे, गोपनीय आहे. काय सांगितलं ऐका ना, आता प्रश्न पण तुम्ही विचारता, उत्तर पण तुम्हीच देता. सांगितलं मी नाही, मी हो कशाला म्हणू? तुम्ही मला सांगाल तू हो म्हणा, मी हो. मी काय सांगितलं की आमचा दावा हा गुलदस्ता आहे, गोपनीय आहे, लखोट्यात बंद झालेला आहे. तो जेव्हा लखोटा ओपन करायचा तेव्हा आम्ही करू. साहेब एवढं गुलदस्ते येते का वर्षभर किंवा महायुती आल्यापासून तिन्ही पक्ष जिंकून बैठक होत नाही, तुमच्या पुढल्या पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नाही, म्हणजे एवढं गुलदस्ते कसं काय? नाही, आपण तिकिटाचं गुलदस्त्यात म्हटलं. म्हणजे बैठकांमध्ये पण तुमच्या नेत्यांना विचारात मी स्वतः ऑलरेडी भाजप सोबत तयारी करते, तुम्हाला सोबत घेतलं तर घेईल आणि ते राष्ट्रवादी सोबत घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला किती जागा देणार आहेत, तुम्ही किती मागणार ते सांगू नका. मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही लिफाफ्यात ठेवलेले आहेत, तो आम्ही लिफाफा त्यांना देऊ, मग युती झाल्यानंतर सांगू. आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची पुन्हा चौथ्यांदा भेट झालेली आहे. जवळपास 2.5 ते पावणे 3 तास ती भेट माझी होती. 5 झाली. म्हणजे 5. तर यामध्ये वाटाघाटीवरती चर्चा झाली असं एकूण याचं उत्तर देखील मी जबाबदारीनं दिलेलं आहे. किती आघाड्या झाल्या, किती झालं तरी तालुका फायदा होणार नाही असं तुम्हाला वाटतं का दोघांना, दोन्ही बंधूंना? मी काय म्हटलं, कुणीही एकत्र यावं, कुणी एकत्र येऊ नये, हा लोकशाहीतला भाग आहे. आमची सत्ता येणार आहे. बरं, नेपाळवरनं संजय राऊत पुन्हा एकदा तुमच्या खासदारांवर टीका करताना दिसतात, तर उद्या तुमच्यावरही तीच परिस्थिती नेपाळसाठी घेतो त्यांचं, ठीक आहे. घेतलं की त्यांचं महाराष्ट्र मनावर घेत नाही, तर उत्तर देणं योग्य नाही. राज ठाकरेंना घेण्यासंदर्भात अजून पण कारण सूर्य देखील म्हणतात की जसा प्रस्ताव अद्यापर्यंत आला नाही किंवा त्याच्यावर अद्यापर्यंत राज ठाकरेंना महाराष्ट्र जो युती संदर्भातला विचारला खरं उत्तर हे आहे. म्हणून मी काय सांगितलं, ते 4 वेळा भेटले, मी 5 वेळा भेटले. त्यात मोठमोठ खिचडी खाण्यात आलं ना. म्हणून मी म्हटलं की आधी सगळं क्लिअर होऊ दे. तसं मगाशी तुम्ही म्हटलं की तुम्ही किती लढणार आहे, तसं त्यांचं किती लढणार आहे ते फायनल होते. आणि मी काय सांगितलं की राजसाहेबांनी महायुतीमध्ये आलं तरी आम्हाला आनंद आहे, ही आमची पहिल्या दिवशीपासूनची स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे त्यांनी युती कोणाबरोबर करावी हा राजसाहेबांचा स्वतंत्र पक्ष निर्णय. माझं स्टेटमेंट त्याच्यावर महायुतीच्या मार्फत असं आहे की किती युत्या जरी झाल्या तरी तालुका पंचायत समितीपासून नगरपंचायतीपासून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर येणार. 2 ऑक्टोबरला भेटी जे आहेत राज ठाकरेच्या त्या महायुतीची आता गोष्टी सगळ्या आता पहिली गोष्ट की आजची मिटिंग का झाली हे पहिलं येऊ दे. माझ्या 5 बैठका का झाल्या ते मी सांगतो. ते सांगितलं ना संजय राऊतांनी काय काय सांगितलं? झाली, ते म्हणाले 2 तारखेला तुम्हाला असं पण म्हणाले होते की पंतप्रधान होणार नाही, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल म्हणून 4 लोकांनी अशी जॅकेट शिवली होती. त्यातले 2 घालूनच झोपले सकाळी मुख्यमंत्री व्हायचे म्हणून, त्यातले 1 पडले. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या त्यांच्या गोष्टी मनावर घेऊन या माझी हात जोडून विनंती आहे. त्यांना काय करायचं ते
आमच्या दसरा मेळाव्याला देखील वेगळी ताकद आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा आझाद मैदानला होतोय. तो देखील लाखो लोकांचा होईल. त्याच्यामुळे आम्ही आमच्या पक्षावर फोकस करतोय, आम्ही महायुतीवर फोकस करतोय. दुसरे पक्ष काय करताय त्याच्यापेक्षा आमची सत्ता महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर येण्यासाठी आम्ही धडपड करू. आझाद मैदान फायनल हा काल तर रात्री मी स्वतः आमच्या सगळ्या टीमनं आझाद मैदान बघितलंय आणि तशी मागणी आम्मी केली. काय म्हणतो शिवाजी पार्क दसरा मेळावा घेण्यासाठी तुम्ही मराठी इन्कमिंग केलं आता महापालिका सगळं, तर त्यांना काय पदं वगैरे काही आज काही पदं आपण देतोय. काही पदांमध्ये बदल देखील होतील. काही पदाधिकाऱ्यांना प्रमोशन दिलं जाईल, काही पदाधिकाऱ्यांना पॅरलली पदं दिली जातील. परंतु पदं काढून घेण्याच्या कार्यक्रमासाठी मी काय आलेलो नाही. पदं वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी मी आलोय, संघटना वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी मी आलोय. सर मिलिंद देवरा आहेत ना, त्यांनी म्हणजे तुम्ही आझाद मैदानाचं नाव घेतलं म्हणून हा प्रश्न. मिलिंद देवरांनी सीएमला एक पत्र लिहिलं होतं, मला आठवत असेल तर आझाद मैदानावर 8 दिवसापूर्वी. हा आझाद मैदानावर कुठलेही राजकीय सभा किंवा पक्ष तुम्हाला एक्सक्यूज आहे? पहिली गोष्ट आहे की मिलिंद देवरांनी लिहिलेलं पत्र हे वैयक्तिक आहे की पक्षाचं आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. तुमचं मेळावा आझाद काय पक्षाच्या वतीनं दिलेलं पत्र नव्हतं, त्यांनी ते वैयक्तिक दिलेलं पत्र होतं. हा नाही पत्र वैयक्तिक दिलं. सीएमला मागणी केली होती की आझाद मैदानावर कुठलेही ती त्यांची वैयक्तिक मागणी होती. ती शिवसेना म्हणून आमच्या पक्षाची मागणी नव्हती. पण ते खासदार आपल्या पक्षाचे असेल. वैयक्तिक मत मांडू शकतो ना एखादा माणूस. माझं प्रत्येक आज ओबीसीच्या उपसमितीची बैठक झाली आणि त्या बैठकीमधनं मी आताच काही चॅनलवर बघितलं की पंकजांनी मागणी केलेली आहे. उपसमितीला कॅबिनेटचे अधिकार असतात. त्यांनी जी केलेली मागणी आहे ती माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ते चर्चा करतील आणि त्यानंतर त्याचा निर्णय होईल. उपसमितीची बैठक आहे, मात्र ओबीसी समाजात प्रचंड नाराजी दिसते आणि हा जी आर रद्द करावा अशी मागणी होते. ओबीसी मराठा संघर्ष दिसतोय महाराष्ट्रात. राज्याच्या प्रमुखाने म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी परवा या बाबतीतली स्पष्ट भूमिका शासनाची मांडलेली आहे. हैदराबाद गॅजेटियर लागू केल्यामुळं कुठेही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही, ही शासनाची जबाबदारी आहे हे स्पष्ट देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. आणि ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही ही देखील महायुती म्हणून त्यांनी ग्वाही दिलेली. सर तुम्ही महायुती टिकावं म्हणून महायुतीला सगळ्यांनी एकत्रित म्हणजे तुमचं सगळं मत असतं. पण गणेश नाईक तर डायरेक्ट एकनाथ शिंदेवर टीका करतात. आज पण ते बोलले की रावणाचं दहन करावं लागेल 2 तारखेला. एक लक्षात घ्या, गणेश नाईक साहेब म्हणजे भाजपा नाही. एखाद्या व्यक्तीनं कोणाचं तरी नावानं तुमच्याकडे ब्रेकिंग होण्यासाठी काही गोष्ट बोलल्या याचा अर्थ नवी मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं अस्तित्व कमी होणार नाही. आज एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जे धाडस होतं, एकनाथ शिंदे साहेबांमध्ये जी जिद्द होती, त्यामुळेच 3 वर्षापूर्वीचा उठाव झाला. हे भान प्रत्येकाला असलं पाहिजे. पण आता उपराष्ट्रपती निवडणुकीत काही केले की सगळी पठ आणि राष्ट्रवादी तुमचं काय आकलन? नरेश म्हस्के हे दिल्लीमध्ये असतात, मी महाराष्ट्रामध्ये असतो. महाराष्ट्रामधनं आम्हाला पण काही काही जाणवतंय, पण ते मी जाहीर करण्यापेक्षा त्यांनी जाहीर केलेलं चांगलं आहे. आणि या संपूर्ण शिवसेनेचं नेतृत्व आमचे लोकसभेतील गटनेते श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं होतं आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातलीच ट्रान्सफर झालेली आहेत आणि त्याच्यावर पडदा पडावा म्हणून हे नेपाळ बिपाळचे प्रश्न पुढे यायला लागलेले आहेत. पत्रकार परिषदेतनं त्यांना देखील नावं माहिती आहेत की कुणी कुणी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये काय त्याला आपण आक्षेपार्ह मतदान केलं, म्हणजे जे बाद झालं ते मतदान कुणी केलं हे त्यांना माहिती आहे आणि डायरेक्ट मतदान कुणी केलं हे देखील त्यांना माहिती आहे. पण स्वतःचं अस्तित्व टिकलं पाहिजे, आपल्यातलं कोणच फुटलं नाही हे दाखवण्यासाठी नेपाळमध्ये झालेल्या गोष्टीचा उल्लेख आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काही लोक करतात. दखल घेण्या एवढे सुप्रिया म्हटलं की एकीकडे गुप्त मतदान असताना अशा पद्धतीने दावा कसा केला जाऊ शकतो. वोट चोरीचा हा प्रकार आहे का उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत? या
नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहे. ठीक आहे, प्रत्येकाचा हे बघा, मी काय मगाशी सांगितलं की पक्षामध्ये कार्यकर्त्यांना, आमदारांना, खासदारांना शेवटी मॉरल सपोर्ट लागत असतो. आज एक तर चित्र नक्की आहे की 314 माझ्या माहितीने म्हणा 314 त्याच्या अगेन्स्ट 300 मतं झाली किंवा 327च्या अगेन्स्ट 300 मतं झाली, म्हणजे 27 मतं कुठेतरी गेलीत हे तर निश्चित आहे. त्याच्यामुळं कोणाच्या म्हणण्याला काय अर्थ आहे याच्यापेक्षा 27 मतं तर फुटलेली आहेत. मग 27 मतं ही फुटली, कुठची फुटली तर महाविकास आघाडीची फुटली. ह्याच्यामध्ये कशाला आपण अजून म्हणजे बाकीच्यांनी सांगावं. अख्ख्या देशाला कळलं की महाविकास आघाडीतल्या नेतृत्वामुळं, महाविकास आघाडीचं नेतृत्व इकडं मतदान आणि हे मलेशियाला असल्यामुळं हे नेतृत्व आपल्याला सांभाळू शकत नाही, हे कदाचित खात्री पटल्यामुळं ही 27 मतं इकडे आली. असंही म्हणाले की जो आरोप करताय त्याच्यामध्ये महाराष्ट्राला बदल कशाबद्दल? वाईट गोष्ट जी आहे की महाराष्ट्रातून होते असं दाखवण्याचा प्रयत्न आहे सरकारचा आणि केंद्र. नाही नाही नाही, ही वाईट गोष्ट कुठं आहे? मतलब कुठेही वाईट नाही. स्वतःचं ताई ऐका ना, स्वतःच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून जे सक्षम नेतृत्व आहे त्याच्या मागं उभं राहणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा कमीपणा कुठं झालाय की त्या कदाचित खासदारांना असं वाटलं असेल की देशाला पुढे नेणारं नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे, महाराष्ट्राला पुढे नेणारं एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आहे, महाराष्ट्राला पुढे नेणारं देवेंद्रजींचं नेतृत्व आहे, म्हणून जर त्यांनी आपलं मनातला पक्ष बदलला असेल किंवा मनातलं नेतृत्व बदललं असेल त्याच्यात महाराष्ट्राचं कुठं काय बदनामी झाली? उलट महाविकास आघाडीचं नेतृत्व शरद पवार आहेत, त्यांच्यामुळे सगळे फुटले. मी काय सांगितलं, मी कुठचे फुटले त्याच्यावर बोलतो. महाविकास आघाडी परत एकदा रिपीट करतो, ज्या पक्षाची नावं तुम्ही आता घेतली त्या पक्षामधले जर फुटले असतील असं म्हणून कोणाची बदनामी होत असेल तर ती बदनामी ही होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्रामध्ये तुम्ही 50 वर्षातले उठाव जर बघितले तर अनेक उठाव झालेले आहेत. मग त्यावेळी महाराष्ट्राची बदनामी नाही झाली का? त्याचे उल्लेख करत नाही. मग त्यावेळी महाराष्ट्राची बदनामी नाही झाली का? अचानक 27 मतं फुटल्यानंतर आमच्यातलं कोणतरी म्हणालं की युबीटीचे महाराष्ट्रातले खासदार फुटले असतील तर त्याच्यावर कसे बदनामी होऊ शकते? त्यांनी उलट त्यांच्या मनातनं क्रांती घडवण्याचा निर्णय घेतला आणि स्वतःचं नेतृत्व कमजोर असल्यामुळं दुसरं नेतृत्व मोठं करण्यासाठी मतदान केलं. गुवाहाटीचे वाटेल दिसते. आता गुवाहाटीला जायची आवश्यकता नाही. काल मराठा उपसमितीच्या बैठकीमध्ये काय झालं? खास करून चंद्रकांत कुलकर्णी यांना तुम्ही काय सांगितले आणि किती दिवसामध्ये सातारा गॅझेट लागू होणार? हे कालच्या बैठकीमध्ये जे काही शंका कुशंका निर्माण केल्या जात आहे त्याच्यामध्ये विखे पाटील साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यामध्ये मी स्वतः मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन त्याचे खुलासे केलेले आहेत. जो GR आहे त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करायची याच्यावर चर्चा झाली आणि पुढच्या कॅबिनेटमध्ये त्याची अंमलबजावणी कशी करायची त्याच्यावर चर्चा होती. सातारा गॅझेटबद्दल काही चर्चा झाली? नाही झाली ना, ते त्याला मुदत दिली ना. आता पहिला हैदराबाद गॅजेटरीवर जो विषय झाला आणि त्याला 1-1.5 महिन्याची मुदत आहे काहीतरी दिलेली, त्याच्यामुळे ती चर्चा होईल. सध्या हैदराबाद गॅजेटरी जे जाहीर केलेलं आहे त्याच्या अंमलबजावणीसाठी ज्या काही लोकांच्या शंका आहेत त्या दूर करण्यासाठी काल चर्चा झाली आणि पुढच्या बैठकीमध्ये त्याची अंमलबजावणी कशी होईल या संदर्भात चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी. भुजबळांना झालं. शंका भुजबळ साहेबांना नाही नाही नाही, जे काही काय आता त्याला अभ्यासक ते म्हणतात GR माझ्या हातात दिला होता, त्याच्या पुढं काय झालं, हे जे काही शंका आहेत त्याच्यावर स्वतः विखे पाटील साहेब जरांगेना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलेले आहेत आणि त्याच्या संदर्भातली काल चर्चा झाली. वेगवेगळ्या चर्चा होतात की त्यांनी फसवणूक केली सरकारने असंही बोललं जाते त्या GRच्या माध्यमातून, कारण त्याच्यात बरेच वेगवेगळी मतंत्र आहेत. नाही, पण याच्यामध्ये 2 प्रवाह आहेत असं आपल्या माध्यमातूनच कळतंय. नागपूरमधल्या ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सांगितलं की याच्यामधनं ओबीसीचं काही कमी होऊ शकत नाही, असं मी तुमच्याकडनंच म्हणजे बघितलं, मला माहीत नाही. त्याच्यानंतर काही ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सांगितलं की याचा परिणाम GRचा हा मराठा समाजावर पण काय होणार नाही, ओबीसी समाजावर काय होणार नाही, अशी देखील स्टेटमेंट आहे. काही ओबीसीचे नेतृत्व असं म्हणतात की याचा परिणाम ओबीसीवर होणार आहे. तर याच्या शंका दोन्ही समितीचे प्रमुख दूर करतील. सर, पण कुणबी मराठाच्या ज्या नोंदी आहेत ना, आता अडचण अशी झाली आहे ना, मी ते विधान पण बघितलं असते ना त्याची, बाकी ज्या जाती किंवा आहेत इतर पण मराठा सोडून त्यांच्या पण कुणबी नेता नोंदी ज्या आहेत त्या गॅजेटमध्ये सापडल्यात हैदराबादच्या, मग त्या समाजात आणि त्या जातीचे कसं होणार? कारण कुणबी तर संसदेत सापडल्या त्याच्यावर पर्याय नाही नाही नाही, त्या GRमध्ये जर तुम्ही बघितला तर स्पष्ट लिहिलेलं आहे की गावामध्ये वंशावळीमध्ये कुणबी समाजाचं जर सर्टिफिकेट असेल तर ते कुणबी समाजाचं सर्टिफिकेट द्यायचा असा उल्लेख त्या GRमध्ये आहे आणि त्याचं पूर्ण विश्लेषण माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केलेलं आहे आणि समितीचे आमचे अध्यक्ष विखे पाटील साहेबांनी देखील केलेलं आहे.
त्या संदर्भातलीच काल बैठक पार पडली. त्याचे सगळे खुलासे पुढच्या समितीच्या बैठकीमध्ये होते. म्हणजे फसवणूक होणार नाही मराठा समाज. नक्की होणार नाही. साहेब, सोलापुरातलं प्रकरण जे सुरू होतं, महिला पोलीस अधिकाऱ्यांना धमकावण्याचं प्रकरण, या सगळ्या प्रकरणादरम्यान अजितदादांची तब्येत बिघडली. अजितदादा आजारी आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या कार्यक्रम त्यांनी रद्द देखील केलेले आहेत. मात्र असं ज्यावेळी घडतं त्यावेळी अजितदादा आजारी पडतात असा आरोप अंजली रमानी यांचा आहे. काल मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या प्रकरणासंदर्भात अहवाल मागितलेला आहे. म्हणजे अजितदादांच्या या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की जर मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागवलेला आहे मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा 50% आपण ही बाजू सांगतो की ते कदाचित आजारी नसतील तर 50% ही पण बाजू मानली पाहिजे. ते खरे आजारी पण असू शकतात. आणि अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. माझ्यापेक्षा तुम्ही जास्त त्यांना ओळखता. ते काही गोष्टी करताना अगदी ठोक करतात. त्याच्यामुळं कुठच्या तरी आजारपणाचं कारण सांगून ते मिटिंग रद्द करणारं नेतृत्व नाही. खरोखरच त्यांना घशाचा त्रास असतो, त्यांना तब्येतीचा त्रास असेल तरच ते बैठका रद्द करतात. हा त्यांचा इतिहास आहे. या पोलीस अधिकाऱ्याचा दुग्धाभिषेक करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल झाला. काय काय अजितदादांनी ज्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले फोनवर, त्या पोलीस अधिकाऱ्याच्या समर्थनात दुग्धाभिषेक करणाऱ्या लोकांवरती गुन्हे दाखल नाही, ठीक आहे ना. ती कायदेशीर प्रोसिजर आहे. ती कायदेशीर प्रोसिजर होत राहील. बस. थँक्यू.